हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी ना कोथिंबीरीची अशी थालीपीठं बनवलेत। अगदी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक पण तेवढीच आहे। ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, तर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं अशा पद्धतीने। अगदी खुसखुशीत, अगदी मस्त असे छान येतात। आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेले। आता मी जो ठेचा केला तर हिरवी मिरची, लसूण आणि जिरे एकदाच मिक्सरला लावून ठेचा करून घेतला होता। तर माझ्या तिखटनुसार मी ठेचा 2 चमचे ठेचा टाकून घेतला, हळद टाकून घेतला आणि आता चिरलेला कांदा टाकून घेतला। 2 मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता। भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। तर एकदा नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने जर थालीपीठं बनवले ना, तुमच्या तोंडाला नक्कीच चव येईल। आणि 2 बटाटे घेतले होते मीडियम साईजचे, ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतले, किसून घेतले अशा पद्धतीने। त्यातलं पाणी जे होतं ते नितरून टाकलं, तर मीठ टाकून घेतलं चवीपुरतं। तर व्हिडिओ स्किप न करता पहा, मी आता थोडं थोडं पाणी टाकून एकसारखा गोळा मळून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने मस्त असा घट्टसर गोळा मळून ठेवणार आहे। एकदा जर तुम्ही ही रेसिपी जर थालीपीठं जर बनवले ना, तर परत तुम्ही ही अशाच पद्धतीने सोपे आणि अगदी सिंपल, तुमच्या घरात अगदी काहीच नसलं ना, भाजीला साधी कोथिंबीर जर राहिली ना, तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात। तर अगदी सोपा, अगदी घरात कांदे, लसूण, मिरची सगळंच असतं, आपल्या पिठासुद्धा असतात। तर अशा पद्धतीने नक्कीच एकदा करा। आता माझा घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे। मी आता हे ना बाजूला ठेवणार आहे 15 मिनटासाठी। त्याच्यानंतर मी ना माझी पुढची तयारी करून घेते। कोळपाट घेतलं, कोळपाटावरती ना स्वच्छ असं पांढरं शुभ्र कॉटनचा कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने। आणि मी आता आहे ना याच्यावरती पाणी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने। आपलं जे पीठ असतं ना थालीपीठांचं, ते याला लटकू नये म्हणून पाणी टाकायचं असतं। अशा पद्धतीने मी अगदी छोटासा गोळा घेतला अशा पद्धतीने। मस्त आता व्यवस्थित आपल्याला जास्त जाडही नाही आणि बारीकही ठेवायचा नाही आहे, मीडियममध्ये आपल्याला हात असा बोटाच्या साह्याने थापून घ्यायचा आहे। आणि पीठ चिटकायला लागलं की पाण्यात हात घालायचा, परत आपण बारीक अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे। तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा। तर अशा मस्त आपला थालीपीठ थापून झालेलं आहे। तर आपण आहे ना त्याला 4 ते 5 होल करून घ्यायचे अशा पद्धतीने। हे होल करायचं कारण असं असतं, ते थालीपीठ छान पद्धतीने लवकर शिजतं, वाफ लागते। तर आता आपण तव्या चांगला तापलेला होता, तर थालीपीठ अशा पद्धतीने टाकलं, अलगद टाकून घ्यायचं। आणि जे होल तयार केलं त्याच्यात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं, 1 2 2 थेंब, आणि झाकण ठेवून द्यायचं। या धपाट्यांना झाकण ठेवलं ना, अगदी लवकर कांदा पण शिजतो आणि कांद्यात गोडवासुद्धा येतो, त्याच्यामुळे खूप छान चव येते। आता आपलं 1 मिनिट झालेलं आहे, तर आता बघूया आपण कसा झाला। बघू शकता अगदी वरती ऑइली झालेला आहे। आता पलटून घेऊया। मस्त छान असा खरपूस असा कलरसुद्धा आलेला आहे, दिसायला सुद्धा खरपूस दिसते। आता परत आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी ना खालची साईडसुद्धा शेकून घेणार आहोत आणि अगदी कमी तेलाचा वापर होतो। तर बघू शकतात मस्त असं आपण खरपूस, आणि 2 ते 3 मिनिटात हे थालीपीठ भाजून तयार होतं। मस्त ते सायंकाळचा स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला असेल, भाजी पोळी खाण्याचा जर कंटाळा आला असेल ना, नक्कीच तुम्ही हे थालीपीठं करून बघा। मस्त तयार झालेलं आहे। आता परत दुसरं तुम्हाला भाजून दाखवते। अशा पद्धतीने अलगद टाकायचं, अलगद कपड्यावरती उचलून घ्यायचा, जे होल आहे त्या होलांमध्ये छान असं तेल सोडून घ्यायचं अशा पद्धतीने। आता परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया। 1 मिनिट झाल्यानंतर परत काढून घेऊया। तर बघू शकता मस्त असं वरती ऑइली झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण आहे ना पलटी मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। झाकण ठेवल्यामुळे ना कांदा, कोथिंबीर छान शिजते आणि मस्त छान तयार होतं, चवीला सुद्धा आणि सॉफ्ट तयार होतं। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच असे खाऊ शकतात अशा पद्धतीने। कडक न होणारे, अगदी सॉफ्ट, आणि चवीला सुद्धा कांद्याचा गोडवा लागल्यामुळे चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। आणि हे धपाटे तुम्ही दह्यासोबत, चटणी, लोणचं कशासोबत सुद्धा खाऊ शकतात। तर मी
शेंगदाण्याची आमटी केली होती. त्याच्यासोबत एकच नंबर लागतो ठेच्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. अगदी झटपट रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही रात्रीच्या जेवणाचा बेत असा हलका फुलका करू शकतात, कारण आपण जड कोणतेच पदार्थ वापरलेले नाही त्याच्यात. पीठ अगदी आपण पीठ घेतलं होतं, आपण ज्वारीचंच पीठ घेतलं होतं आणि थोडंसं आपण गव्हाचं पीठ घेतलं असल्यामुळे अगदी पौष्टिक झाले होते. तर बघू शकता झटपट आपला रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे. तर चला जेवायला या, मी पण जेवण करते. धन्यवाद.